एटीएम मधले पैसे काढण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने अनेकांची फसवणूक करणाऱ्या 3 जणांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे। एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या व्यक्तीला पैसे काढण्यासाठी मदत करण्याचा बहाणा करून एटीएम कार्डची अदलाबदल करून नंतर त्या एटीएम कार्डने पैसे काढून फसवणूक करणाऱ्याला आंतरराज्यीय टोळी असलेल्यांना अटक करण्यात आलेली आहे। आरोपींकडील 117 एटीएम कार्ड जप्त करण्यात आले, तसंच 2 कार, मोबाईल असा मुद्देमाल देखील आता जप्त करण्यात आलेला आहे। तीन आरोपी जे आहेत ते आम्हाला रेड हँड त्या प्रयागराज इलाहाबाद या ठिकाणी आम्हाला मिळाले आहेत। ते एखाद्या सिनियर सिटीजन किंवा महिला असेल यांना टार्गेट करून एटीएम मधून पैसे निघत नाही असा बहाणा करून त्यांचे कार्ड एक्सचेंज करत होते आणि त्यातून दुसऱ्या ठिकाणी जाऊन पैसे काढत होते। आरोपींची चौकशी केली असता त्यांच्याकडे आम्हाला एकूण 2 4 व्हीलर गाड्या मिळालेल्या आहेत, 4 मोबाईल मिळाले आहेत आणि जवळजवळ 117 त्यांच्याकडे आम्हाला एटीएम कार्ड वेगवेगळ्या बँकांचे मिळालेले आहेत। यावरून त्यांनी महाराष्ट्रात त्याचबरोबर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या लोकांची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात जवळजवळ केलेल्या प्राथमिक चौकशीच्या अनुषंगाने 40 ते 50 लाख रुपयाची फसवणूक केल्याची प्राथमिक माहिती प्राप्त होत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।